नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत क्षणचरी. लेखक रत्नाकर मतकरी. कथा दुसरी, लांडगे. माधवी आपल्या ब्लॉकच्या दारात उभी. मुन्नी जिना उतरते आहे. ती लँडिंगपाशी थांबते. हसऱ्या चेहऱ्याने आईला बाय करते, वळते आणि दृष्टीआड होते. माधवी दरवाजा लावून घेते. मुन्नी दृष्टीआड झाली तरी तिच्या मनात ती वावरतच राहते. आज मी शाळेचा युनिफॉर्म घालणार नाही, झालरींचा फ्रॉक घालेन. अगं पण तो फ्रॉक समारंभांना घालतेस ना तू, मग आज शाळेत कसा घालायचा? कमाल करतेस मम्मी तू. किती दिवस घालायचा समारंभांना तो? किती जुना झालाय आता. पाठीमागची झालर उसवली देखील आहे. आता मी तो शाळेतच वापरून टाकते. त्यातून आज शाळा 2 तासांचीच आहे. नंतर आहे गॅदरिंगची प्रॅक्टिस. आज युनिफॉर्म नाही घातला तरी चालणार आहे. मग घालू लाल फ्रॉक? घाल बाई, तुझाच तर आहे. यावर मुन्नीचं समाधानानं प्रसन्न हसणं, लाडात येऊन माझी मम्मी म्हणून गळ्यात पडणं, माधवीचं धन्य धन्य होऊन जाणं. मग मुन्नीनं घातलाच तो लाल फ्रॉक. खरं तर त्याच्या पाठीमागच्या झालरी उसवल्या आहेत. एवढंच नाही तर तो आता तिला तोकडाही व्हायला लागलाय. 11 वर्षांची मुन्नी किती भराभर उंच व्हायला लागली. अजून तिला स्वतःला कसली समज नाही, पण तिच्याकडे पाहणाऱ्यांची नजर बदलते आहे. आता तिच्या पोशाखाचा अधिक काळजीपूर्वक विचार करायला हवा. फ्रॉक तोकडा झाला तर पाय अधिक वरपर्यंत उघडे पडतील. काहीतरीच. तिच्या वर्गातल्या कितीतरी मुली अगदी तोकडे स्कर्ट्स घालतात. मांड्या दिसतील इतके तोकडे. त्या मानानं हा फ्रॉक काही फार तोकडा नाही. त्यातून शाळेतल्या शाळेतच तर घालते. लाल फ्रॉक घालून जिन्यातून बाय करणारी मुन्नीची आकृती पुन्हा पुन्हा माधवीच्या डोळ्यासमोर येते. रेड रायडिंग हुड. आपल्या आईनं आपल्याला सांगितलेली लिटल रेड रायडिंग हुडची गोष्ट आपण आवडीनं पुन्हा पुन्हा ऐकत आलो. मुन्नी लहान असताना तिलाही सांगत आलो. पुस्तकातून ती गोष्ट वाचली, चित्रपटांमध्ये पाहिली. छोटी निष्पाप छोकरी हौसेनं लाल पोशाख चढवून निघालेली. तिच्या आईनं तिला मायेनं निरोप दिलेला. छोटी जंगलातून चाललेली. तिला एक संभावित लांडगा भेटतो. लांडगा तिच्याशी गोडगोड बोलतो. ती कुठं चालली हे काढून घेतो. मुन्नीला तसं कुणी भेटलं तर तिचा गैरफायदा घेणारं. एक अनामिक काळजी माधवीच्या मनाला कुरतडू लागते. मुन्नी अजून लहान आहे. काळजीच करायची तरी तिला अवकाश आहे. अशी स्वतःच्या मनाची समजूत घालण्याचा ती कसोशीचा प्रयत्न करते. विचारांचा भुंगा टाळावा म्हणून घाईघाईनं ऑफिसला जाण्याची तयारी करू लागते. आपल्या लाला फ्रॉकचं एक टोक पकडून खांद्याला लावलेलं दप्तर सांभाळीत मुन्नी बसमधून उतरते आणि शाळेच्या दिशेनं चालू लागते. आज एक दिवस तो कंटाळवाना करडा युनिफॉर्म न घालता हा लाल फ्रॉक घालायला मिळाला याचा तिला आनंद झालेला असतो. तिला रेड रायडिंग हुडची गोष्ट आठवते. लहानपणी आपण कितीदा तरी हट्ट धरून आईला ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला लावली. नंतर पुस्तकातून, चित्रपटातून कितीदा तरी ती गोष्ट वाचली आणि पाहिली, तरी तिचा कंटाळा काही आला नाही. छोटी रेड रायडिंग हुड, लाल चुटूक पोशाखातली चिमुकली परी, आईचा निरोप घेऊन मजेत निघालेली. इकडे तिकडे पाहत चाललेली. मजेत खाली वाकून गवतातली चिमुकली फुलं गोळा करणारी. आपण ती रेड रायडिंग हुड आहोत असंच मुन्नीला वाटतं. गोष्टीत असते नुसती त्या छोट्या मुलीची आई. वडील असेच कुठेतरी गेलेले असतात. आपल्या घरातही तसंच. समजायला लागण्याच्या आतच डॅडी गेले. मग एकट्या मम्मीनं नोकरी करून घरकाम सांभाळून आपल्याला वाढवलं. घरात पुरुष माणूस नाही असं जाणवू देखील दिलं नाही. मम्मीची आपल्यावर घारीसारखी नजर असते. मायेनं राखण करणारी, तितकीच संकटात आपल्या भोवती पाखर धरणारी. मम्मीच्या त्या नजरेला आपल्या मनात होत असलेला बदल जाणवत असेल का? हळूहळू उमलू लागलेली हुरहुर, फुलपाखरासारखं भोवती भिरभुरू लागलेलं एक स्वप्न, जिचा अर्थ अजून नीटसा कळतच नाही. अशी एक उबदार मखमली भावना. कुणाशी तरी दोस्ती करावी असं राहून राहून वाटतं. कुणाशी? तसं बरोबरच्या मैत्रिणी खूप आहेत, पण बरोबरीचं कुणी नको. जरा मोठंच हवं. आणि मैत्रीण नको, मित्रच हवा. मित्र हे स्वतःलाही स्पष्टपणे सांगताना मुन्नीला अतिशय लाजल्यासारखं होतं.
डोक्यात एकदम उष्ण काहीतरी चढतं. ती उगाचच चोरट्यासारखी आजूबाजूला पाहते. आपल्या मनातला विचारसुद्धा मम्मीला कळता कामा नये, नाहीतर ती रागवेल. तसं त्या विचारात वाईट काही नाही. तरीही तो अवघ्या 11 वर्षाच्या मुलीनं करणं योग्य नाही हे मुन्नीला कळतं. पण असा काही विचार करीत बसण्यात तिच्या मनाला एक नवीनच सुख लाभतं हेही खरं. कोण होईल आपला मित्र? कसा असेल तो? मोठा? किती मोठा? आपल्याशी तो कसा वागेल? तो वागेल गोडच, पण आपण त्याच्याशी कसं वागायचं? काही झालं तरी तो परका माणूस, मग आपण त्याला अंतरावर नको का ठेवायला? हवंच, लांबच ठेवायचं सध्या. मित्राला नव्हे तर त्याच्या विचाराला सुद्धा. खूप शिकायचं, डॉक्टर व्हायचं. आत्तापासून असले विचार करायला लागले तर अभ्यास कसा होणार? मम्मी म्हणते ते बरोबर. हल्लीची मुलं सिनेमेनं TV पाहून कशी तरीच वागायला लागली आहेत. नाही ग बाई, मी नाही ते कशा तरीच वागणाऱ्या मुलांसारखी होणार. मम्मीला काय वाटेल मी तशी झाले तर? आपल्यासाठी रात्रंदिवस खपणाऱ्या मम्मीला आपण कधीही कसलंही दुःख द्यायचं नाही. पण प्रयत्नपूर्वक दूर झटकलेला तो विचार पुन्हा पुन्हा जवळ येऊन लगट करू लागतो. आणि आता तो नुसताच विचार राहत नाही, त्याला एक चेहरा येतो, निळसर डोळ्यांचा, गोरा गोरा, बारीक मिशी असलेला. दोनदाच नाही, 3 वेळा तो आपल्याला भेटला. शाळेच्या समोरच तो उभा होता, काहीतरी गुणगुणत. त्याच्या लांबच्या कुणा बहिणीला भेटायला तो आला होता. आपण शाळेच्या बाहेर पडत असताना त्यानं आपल्याकडे त्या मुलीची चौकशी केली. आपण तर तिचं नाव देखील ऐकलेलं नव्हतं, पण त्याला मदत न करता तसंच सटकणं बरं दिसणार नाही म्हणून आपण त्यांना सांगितलेल्या वर्गात त्याच्याबरोबर जाऊन चौकशी केली. आणखी 3-4 वर्गातही केली. तो बापडा पुन्हा पुन्हा म्हणत होता, काहीतरी चूक असेल माहिती, तुला मात्र उगाचच त्रास. आणखीही खूप बोलत राहिला तो त्या शोधाशोधीच्या वेळामध्ये. 2 दिवसांनी पुन्हा तो भेटला, तसाच गाणं गुणगुणत. शाळेसमोर उभा आपल्याला पाहून त्याचे निळसर डोळे चमकले. आपण विचारलं, आज पुन्हा त्या बहिणीला भेटायला आलास? तो म्हणाला, नाही, आज तुलाच भेटायला आलो. का कोण जाणे? आपल्या अंगातून एक शहारा गेला. मी एवढीशी 5वीतली मुलगी आणि हा मोठा कॉलेजच्या 3ऱ्या का 4थ्या वर्षाला असलेला मुलगा, यानं मुद्दाम वेळ खर्च करून माझ्यासाठी थांबायचं? तसा तो वयाबियेचा हिशेब ठेवणारा नसावा, कुणाशी गोडच वागणारा असावा. आणि देखना तरी किती, थोडा सलमान खानसारखाच दिसतो का हा? शाळेसमोर बोलत उभं राहणं बरं दिसणार नाही असं त्यानंच म्हटलं. मुन्नीला काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटलं. इतर मुली पाहतील, चौकशी करतील, चिडवतील या कल्पनेनं अंगावरून पिसं फिरली. आणि असंही मनात आलं की आपण याच्याशी बोलत राहणं हे चुकीचं तर नाही. मम्मीला हे कळलं तर ती रागावणार तर नाही. आणि तरीसुद्धा ती शाळेसमोर बोलत उभं राहायला नको म्हणून कोपऱ्यावरच्या आईस्क्रीमच्या दुकानात त्याच्याबरोबर गेली. बराच वेळ ती तिथं बसली होती. एवढ्या वेळात खूप गप्पा झाल्या. कुठल्या विषयावर असं नक्की सांगणं कठीण. सिनेमा, कादंबऱ्या, कॉलेज, शाळा यावरच फुटकळ काही. तिचं उत्साहानं बोलत होती. त्या मानानं तो बेताचं बोलत होता, मंद हसत होता, सलमान खानसारखं. त्यानं स्कूटरवरून मुन्नीला घरी सोडलं तरी खूपच उशीर झालेला होता. मम्मी ऑफिसातून परत देखील आली होती. तिनं आश्चर्यानं विचारलं, काय गं, आज एवढा उशीर का झाला? खरं सांगितलेलं मम्मीला आवडेल की नाही याची शंकाच होती. तरी देखील खोटं बोलायचं मुन्नीच्या मनातही आलं नाही. तिनं खरं सांगून टाकलं. मम्मी म्हणाली, अगं अशी कशी एकदम मैत्री झाली तुमची? मुन्नी म्हणाली, अगं मैत्री कसली, माझ्याहून खूप मोठा आहे तो, गप्पा मारत होतो इतकंच. आणि की नाही मम्मी, त्याचे वडील खूप श्रीमंत आहेत, 4-5 दुकानं आहेत त्यांची. आणि की नाही ते कोण नगरसेवक का काय म्हणतात ते आहेत. असू देत, पुन्हा भेटला तर घरी घेऊन ये त्याला. आपल्या घरी? तो एवढा श्रीमंत आणि आपलं एवढंसं घर, त्यातून सगळीकडे पसारा. त्यात काय झालं? आपल्याला आपल्या घराची लाज वाटता कामा नये. तू ये घेऊन त्याला, बघूया तरी कसा आहे तो तुझा दोस्त. दोस्त नाही आहे म्हटलं ना. आपण असं कितीही कांगावा केला तरी त्याच्याशी दोस्ती वाढावी असं आपल्याला वाटतं हे मुन्नीनं स्वतःशी कबूल करून टाकलं. त्यानंतर एकदाच तो भेटला, तेव्हा घरी येऊन जाण्याचा मम्मीचा निरोप तिनं त्याला सांगितला. त्यानं पत्ता समजावून घेतला. मम्मी घरात असताना येऊन जाण्याचंही कबूल केलं.
मग ती दोघं गेल्या वेळेसारखीच आईस्क्रीम खायला गेली, त्याच्या मोटरसायकलवरून. एवढीच त्याची ओळख. पण आज तो भेटावा असं त्यानंतर मुन्नीला दररोजच वाटत राहिलं. आज तर तिला असं अधिकच वाटत होतं. आपला झालरवाला लाल लाल फ्रॉक त्यानं पाहावा म्हणून, त्याला तो आवडावा आणि त्यानं त्यावर काहीतरी मजेदार शेरा मारावा. तो शेरा ऐकून आपण मनातून लाजावं, पण वरकरणी मोठ्यानं हसावं. मनातल्या इच्छेनं जसं काही त्याचं रूप धारण करावं तसा तिच्यासमोर तो उभा असतो. वा, थाट आहे आज एका मुलीचा, तो हसून म्हणतो. आज शाळेचा युनिफॉर्म नाही, म्हणजे शाळेचे तास पण नसतील. 2च आहेत. नंतर प्रॅक्टिस आहे गॅदरिंगची. मग 2 तरी तास कशाला अटेंड करतेस? आत्ताच जाऊया की आपण. कुठं? आईस्क्रीम खायला? आज मी तुला आमचं घर दाखवायला नेणार आहे. बाप रे. बापरे काय? मी तुझ्या घरी यायला हवं म्हणतेस ना? मग आधी माझ्या घरी चालायचं. मी मोठा आहे की नाही म्हणून. मग चलतेस ना? अकाउंट्सच्या बेरजा करता करता माधवीच्या मनात विचार येतो की मुन्नीनं त्या दिवशी नगरसेवकाच्या मुलाबरोबर आईस्क्रीम खायला जायला नको होतं. लहान शहर, सगळी माणसं एकमेकांना ओळखतात. कुणी तिला त्याच्याबरोबर पाहिलं असतं तर? हा मुलगा आहे तरी कसा? तिच्या म्हणण्याप्रमाणे तरी चांगला असावा. झाली त्यांची दोस्ती तर त्यात वाईट काय? पण नकोच. अजून ती लहान आहे, फारच लहान. माणसांची पारख तरी कुठे आहे तिला? सांगायला हवं तिला. पुढच्या वेळी भेटला तर काहीतरी सबब सांगून त्याच्याबरोबर आईस्क्रीम खायला जाणं टाळ. असं सांगणं म्हणजे एका परीनं मुलीवर दडपण आणणं आहे का? आजवर आपण तिच्यावर कधीही कसलंही दडपण आणलं नाही. मग आत्ताच? पण हे दडपण आणणं आहे की तिला सावध करणं? सावध कशापासून? कदाचित हे तिला उगाच घाबरवून सोडणंही ठरेल. मुलीनं घाबरून राहिलं पाहिजे, हे आता बदलायला हवं. असं आपणच नाही का नेहमी म्हणत? कुणालाही न घाबरता एकटीनं जगण्याचं उदाहरण आपण स्वतःच नाही का? मग तिचं मन कशाला नानाविध धोके दाखवून कमकुवत बनवायचं? आणि तरीसुद्धा त्या मुलाच्या विचारानं माधवीच्या टोटल्स एकसारख्या चुकत राहतात. एका छोट्याशा 1 मजली इमारतीसमोर मोटारसायकल थांबते. तळमजल्यावर एक स्पेअर पार्ट्सचं दुकान, वरती 2 बिराडांची जागा. हे काय? मुन्नी विचारते. हे तुझं घर? तो हसतो. डिट्टो सलमान. वेडी, आमचा मोठा बंगला आहे शहराच्या टोकाला, पण ही बिल्डिंग देखील आमच्याच मालकीची आहे. इथं जरा एक काम आहे पहिल्या मजल्यावर. मी थांबू खाली? नको, वरच चल. ही जागा देखील बघ, छान आहे. म्हणत म्हणत तो एक जिना चढून जातो देखील. त्याच्या मागोमाग ती. पहिल्या मजल्यावर 2 बिराडं, दोन्हींना कुलूप. त्यातल्या एका बिराडाचं कुलूप तो काढतो. दरवाजा उघडून दोघं आत शिरतात. बाहेरची एक छोटी खोली. तिथं सोफा ठेवलेला, जमिनीवर गालिचा अंतरलेला, भिंतीलगत उंचावर कपाट, कोपऱ्यात एक काळ्या शिसवी लाकडाचा पुतळा, त्याच्या हातात टेलिफोन. छान आहे खोली, मुन्नी म्हणते. मुन्नी, आतली अधिकच छान आहे, तो म्हणतो आणि बाहेरचं दार बंद करून घेतो. दोघे आत जातात. आत एक ऐसपैस पलंग आहे, त्यावर झगझगीत चादर. भिंतीवर शी, किती चावट आहे हे चित्र. मुन्नी मान फिरवते. दुसऱ्याच क्षणी तो तिला बिछाण्यावर ढकलतो. तोल जाऊन ती खाली पडते. त्याच्या हातातला रुमाल तिच्या तोंडात कोंबला जातो आणि एकदम एक चमत्कार होतो. आपल्या दोस्तांच्या जागी मुन्नीला एक काळा कुट्ट लांडगा दिसू लागतो. तो लांडगा त्या पलंगावर चढून येतो. त्याचे लाल डोळे निखाऱ्यासारखे चमकत असतात. त्याच्या तोंडातून गुरगुरल्यासारखा आवाज येत राहतो. टोकदार सुळे अर्धवट उजेडातही उघडे पडतात. मुन्नी भयानक किंचाळते, पण तोंडात कोंबलेल्या रुमालामुळे तोंडातून शब्द उमटत नाही. लांडगा जवळ येऊ लागतो. त्याचा गरम श्वास मुन्नीच्या चेहऱ्यावर वाफेच्या लोळासारखा भपकारतो आणि एकदम दारावर एक थाप पडते. लांडगा मागं होतो, पलंगावरून खाली उतरतो. केसाळ शेपूट हलवीत दरवाजाशी जातो. मुन्नी बिछानात उठून बसते. तोंडातला बोळा काढून टाकते. पलंगावरून खाली उतरते. ती खोलीच्या दारापर्यंत जाणार एवढ्यात दारातून 1, 2, 3, 4 काळे कुट्ट लांडगे उड्या मारीत आत येतात. तिच्या रोखानं चाल करून येतात. ती मागं सरकत अखेरीस पलंगाचाच आधार घेते
आता 3 लांडगे जोशात पलंगावर चढतात. दात विचकत पुढं होत एक लांडगा बिछाण्याच्या कडेशी उभा राहतो. मग अचानक तो तिच्या अंगावर चढून तिचा लाल लाल फ्रॉक खेचून फाडतो. मुन्नी किंकाळी देखील मारू शकत नाही. तिची शुद्ध पूर्णपणे हरपलेली. माधवी ऑफिसातून परतते तेव्हा घराचा दरवाजा नुसता लोटलेला असतो. ती तो ढकलून आत शिरते. दारातून तिला आतला पलंग दिसतो. बहुधा मुन्नी शाळेतून लवकर येऊन झोपलेली असावी. पण ही कुठली चादर मळकटशी. ती पलंगाजवळ येते आणि चादर बाजूला करते. मुन्नीच्या अंगावर काहीच नसतं. नुसती ही मळकट चादर गुंडाळूनच ती पडली आहे की कुणी तिला तशा अवस्थेत तिथं आणून टाकलं. मुन्नी, मुन्नी. माधवी खाली बसून तिला उठवू लागते. मुन्नी डोळे उघडते पण तिला आजूबाजूचं भान नाही. तिचे ओठ पुटपुटल्यागत हलतात पण ती काय बोलते हे माधवीला कळू शकत नाही. ती तिच्या ओठांना कान लावते. लांडगे, काळे काळे लांडगे, 4 लांडगे. काळे असं काहीतरी माधवीला ऐकू येते. त्याचा अर्थ तिला कळत नाही. तिला एवढंच कळतं की मुन्नीवर काहीतरी भयंकर प्रसंग कोसळला आहे आणि त्यामुळं ती मनाचा तोल हरवून बसली आहे. माधवी कोसळल्यासारखी जागच्या जागी बसून राहते. मुन्नी तशीच आड्याकडे नजर लावून पडलेली. तिच्याकडे पाहता पाहता माधवीला हुंदका फुटतो. हुंदक्यामागून हुंदके येतात. कितीतरी वेळ ती सारा संयम सुटल्यासारखी हुंदके देतच राहते. केव्हा तरी तिचे हुंदके थांबतात. आता काहीतरी करायला हवं याची जाणीव परत होते. ती उठते, दिवा लावते, गरम कॉफी करते. ती चमचा चमचा करून मुन्नीला भरवते, पाणी तापवते. मग कोमट पाण्यानं मुन्नीचं सारं शरीर फडक्यानं पुसून घेते. मांड्यांमधून अगदी हलक्या हातानं पुसून घेतलं तरी मुन्नी चित्कारते कारण तिथला भाग सुजला आहे. वाळलेलं रक्त हलक्या हातांनी पुसून कसं पुसलं जाणार. शेवटी माधवी तो नादच सोडते. काय झालं असावं याची माधवीला चांगलीच कल्पना आलेली असते पण ते कोणी कुठं केलं असेल हे समजत नाही. मुन्नी ज्या तरुणाविषयी सांगायची त्याचा तर यात हात नसेल. ती पुन्हा पुन्हा मुन्नीला विचारत राहते पण मुन्नीला तिचे प्रश्नही समजत नाही. 1 लांडगा, 4 लांडगे असं काहीतरी ती पुटपुटत राहते. तिच्या शरीरावर इलाज करायलाच हवा पण तिच्या भ्रमिष्ट मनस्थितीवरही काहीतरी करायला हवं आहे. अशा परिस्थितीत काय करावं, कसं वागावं याविषयी तिनं पुष्कळ ठिकाणी वाचलेलं आहे, भाषणांमधून ऐकलेलं आहे. पण स्वतःवर प्रसंग कोसळल्यानंतर ते सगळं निरुपयोगी वाटायला लागतं. कुणाकडे जावं? पोलिसांकडे, डॉक्टरकडे, सामाजिक कार्यकर्त्याकडे? त्यातलं आधी काय करावं? कुणाची मदत घ्यावी? कुणाला सांगावं की बभराव होईल या भीतीनं कुणालाच सांगू नये? काय करावं? मुन्नीवर उपचार करणं हेच सर्वात अधिक गरजेचं आहे. 1-2 वेळा ती एका लेडी डॉक्टरकडे गेलेली आहे. तिच्याकडेच जावं असं ती ठरवते. पण मुन्नी डॉक्टरकडे नेण्याच्याही परिस्थितीत नसते. माधवी तिच्या अंगावरची ती घाणेरडी चादर काढून मोरीच्या एका कोपऱ्यात टाकते. एवढ्यात तिला काहीतरी सुचतं. ती तो चादरीचा बोळा परत बाहेर काढून पुरता उलगडते. त्याच्या 4ही कोपऱ्यात बारकाईनं पाहते पण कुठंच लॉन्ड्री मार्क नसतो. ती हताशपणे त्या चादरीचा बोळा करून होता तिथं परत फेकून देते. मुन्नीच्या अंगावर मोठ्या प्रयासानं फ्रॉक चढवते आणि मी आता आलेच मुन्नी असं म्हणून निघते. मुन्नी उघड्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत असते पण तिला हाक देखील मारत नाही. अशा अवस्थेत मुन्नीला सोडून जाणं माधवीच्या जीवावर येतं. शेजार पाजारच्या कुणाला लक्ष ठेवायला सांगावं का? पण तसं सांगून जाण्यासारखं कुणी नाही. शिवाय इतका वेळ नशिबानं त्यांना कळायची राहिलेली बातमी आपणच फोडल्यासारखी होईल. नकोच ते. राहू दे तिला एकटीलाच. नाहीतरी आज जे झालं त्याहून अधिक वाईट काय होणार आहे. ती दार लोटून घेते आणि डॉक्टरबाईंना फोन करायला बाहेर पडते.